काढलेलं आज मी जिवंत आहे ती राणा दादाच्या कर्फ्यूमुळे आहे. हे काही आज मी जी उभारलोय जी बोलतोय फक्त राणा दादामुळे बोल बघा माझाही फाडलेलं आज मी जिवंत आहे ती राणा दादाच्या कर्फ्यूमुळे आहे. हे काही आज मी जी उभारलोय जी बोलतोय फक्त राणा दादामुळे बोलतोय. कुठे जागा दिली, कुठं टांबी दिली, कुठं पानं दिलं. बरं ही खासदारच फोन लावतो टांबी पाण्यासाठी. काय अडत काढायला का एक सक्षम असा उमेदवार आपल्या ह्या जिल्ह्याचा विकास काय एकमेकाच्या नावानं बॉम्बलायचं, बॅगा घ्यायचं, खायचं प्यायचं, टर्रायचं, घे टेंडर दे टेंडर आणि करी विकास म्हणायचं. सडकांनी पळायचं फक्त काम केलं ह्यानी. कोणी? ओमदादानी शेजारी आहे ओमदादाचा. मला असं वाटतं की केंद्रामध्ये मोदीचं सरकार असल्यावर आपल्या जिल्ह्याचा जर आपला बोलू द्या. विलक्षण मोठा असल्यामुळं जनतेचा कौल आज रोजी काही सांगता येणार नाही. त्याच पक्षानं दिलेले नाहीत हे तुम्ही केले. त्याच्यामुळं अर्चनाताई पाटील ही 100% निवडून येतील. त्यांना गुलाल लागणार म्हणजे लागणार. आतापर्यंत आमदार खासदारांनी कोणते कामे केले? काय झालं? शिल्पदार काय झालं इकडे बघा, काय झालं? बिल सुद्धा दिले नाहीत. कोणी? जर तरुण पोरग जर आत्महत्या करीत असेल आणि हे सरकार जर तिची चेष्टा करीत असेल 2024 त्यांना परत करून आदळल्याशिवाय राहणार नाही. राजकारणी लोकांनी नुसतं रच ढ केलं आणि ती आमची दुरुस्ती 75 वर्ष. कोणाला आणखी मोदीचा पुळका येईल आणि कोण कुठं जाईल आणखी काय सांगता येत नाही. अर्चना पाटील. अर्चना पाटील तर त्या कोणाची हवा इथं गावात? अर्चनाताईंचीच हवा आहे गावात. काय ह्यांचं मत आहे तेच माझं पण मत आहे. ताई होईल की अर्चनाताईचीच. अर्चनाताईची. अर्चनाताईच काय कारण आहे बरं? योगी आहेत आचरण त्यांची. त्यांनी 12 वर्ष झालं कारखाना बंद पडला होता. कसा तरी ती संघर्ष साठी सर्वात मोठा विजय आहे. 100% अर्चना पाटील त्या ठिकाणी निवडून येतील. आता मला पूर्ण विश्वास आहे. 1,500 कर्मचाऱ्यांना रोजगार उपलब्ध नाही. बिहारी नाही बिहारी जर तेरण्याचे पहिले परमनंट कर्मचारी असतील त्यांना 12 आणि 13,000 बोले. हे ओमराजे केशमेद तुम्हाला समाजानं सोबत घेऊन चाललेले आहेत. वंचित बहुजन आघाडीसारखा पर्याय महाराष्ट्रात कुठेही भेटणार नाही ही मी आज नाही हाजरी पाहिजे ना. 500 1000 हाजरी करा ना सरकार. एवढं आपल्या शेजारी लातूर जिल्हा आहे. लातूरला ट्रेननं पाणी आलंय पण उस्मानाबाद मध्ये फक्त डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांमुळे पाटबंधारे झाले त्यामुळे पाण्याची साठवणूक क्षमता जास्त झाली. नमस्कार, टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी. आता सध्या उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि या निवडणुकीच्या अनुषंगाने मी दररोज वेगवेगळ्या गावात जाऊन वेगवेगळे ग्राउंडचे रिपोर्ट करतोय. नागरिकाच्या मनात काय खदखद आहे हे मी सतत दाखवतोय. मात्र उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एकमेव असं चॅनल आहे. आमच्या चॅनलचे 2,10,00,000 व्ह्यूवर्स आहेत. 1 नंबरचं चॅनल आहे. तुम्ही उस्मानाबाद जिल्ह्यातली धाराशिव जिल्ह्यातली छोटी बातमी असो किंवा मोठी बातमी असो तुम्हाला बघायची असेल तर आताच चॅनल सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला दररोज वेगळे विषय बघायला मिळतील. आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि मी आता ढोकी गावात आहे. उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातलं हे ढोकी गाव आहे आणि या गावात आहे नेमकं नागरिक आहेत तिथं. हे ढोकीचेच आहेत सगळे आणि सगळ्या पार्टीचे लोक आहेत. आता गाव पुढारी चर्चा खूप खतरनाक असते आणि हे जे लोक आहेत ना कसे बोलतात बघा. आता मी दाखवणार आहे यांचे प्रत्येकाचं मत दाखवणार आहे मी तुम्हाला. मात्र तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोज वेगळे विषय बघायला मिळतील. आता उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्याची लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं ढोकी गावातल्या नागरिकाच्या मनात काय खदखद आहे आपण थेट जाणून घेणार आहेत. बोला बिंदास या गावात हवा कोणाची बघूया आपण. थेट आपण आता इथं गावात आहे ढोकीच्या. बोला बिंदास ढोकी गावात हवा कोणाची आहे? लोकसभेची निवडणूक लागलेली आहे. मी दौलत गाडवे. आज देशाची आपली लोकशाही टिकण्यासाठी आणि ही जी काही फोडाफोडी व्हायलेली आहे ही सगळी रोखण्यासाठी, देशातली महागाई भ्रष्टाचार ही रोखण्यासाठी, लोकशाही टिकण्यासाठी, ओमराजेचे हात बळकट करण्यासाठी आणि पवारसाहेब, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, राहुलजी गांधी ह्या विचाराची लढाई लढण्यासाठी आम्ही ह्या मैदानात उतरलेलो आहोत आणि आम्ही ओमराजेसाठी अहोरात्र प्रयत्न करून त्यांचा विजय मिळवणार आहोत. हवा कोणाची इथं? हवा ओमराजे निंबाळकरांची. होय, काय म्हणते ते? ओमराजे. ओमराजे महाविकास आघाडी. काय सांगाल बरं? ओमराजे. बरं, आता हवा इकडे कोणाची आहे या गावात? या जिल्ह्याला आजपर्यंत माननीय डॉक्टर पद्मसिंहजी पाटील साहेब यांच्यानंतर ज्या वेळेसपासून ती खासदार झाले त्यांच्यानंतर आतापर्यंत ह्या 10-15 वर्षामध्ये एक सक्षम असा उमेदवार आपल्या ह्या जिल्ह्याचा विकास करेल किंवा पुढे नेईल. आपल्या जिल्ह्याला ह्या मागास असलेला जिल्हा 3 नंबरला असलेला जिल्हा त्याला पुढे नेईल असा एकही उमेदवार सक्षम असा झाला नाही. कारण ह्याच्या पहिला आपण ह्या पहिल्या पंचवार्षिकला ह्या गेल्या पंचवार्षिकलापासून पाहिलं तर एक म्हणजे एक असा खासदार आपण निवडून दिला जी त्याला काही फक्त रस्त्यामध्ये त्यानं जॅक दिला, टायमी दिली, बसमध्ये जागा धरायला दिली. ह्या पुढं ती कुठं गेला नाही. त्याचा विकास काही दिसला नाही. या गावात त्यानं 1 रुपयाचा निधी असं काही आणला नाही ना कुठं काय या जिल्ह्यासाठी काय म्हणले तुम्ही? काय म्हणले?
हळदी कुंकू लावून विकास करायचं यांचं काम आणि कोणाचं? त्यांनी काय, ह्यांचं टायर स्टेपने देणं हे म्हणजे आघाडीचं टायर स्टेपने देऊन ह्याने विकास केला आणि युतीवाल्यानं हळदी कुंकू लावून विकास केला. काय म्हणले ते काय म्हणले ते काय म्हणते त्यांच्या म्हणण्याला काय त्यांच्या पाठिंबा कुणाला विचारा होतं त्यांच्या पक्षाचा पाठिंबा कुणाला विचारा काय म्हणले ते बघा माझा पक्ष कोणताच नाही. आपण 12 महिने काम करतो मनुष्य म्हणून रोज फिरतो मनुष्याचा झेंडा घेऊन आणि निवडणुकीतच काय पक्ष सोडून दिला का? पक्षच नाही, मी राजीनामा दिलाय. माझा पक्ष नाही, मी राजीनामा दिलेला आहे. काय म्हणते राजीनामा दिला म्हणून राजीनामा दिला तरी वैयक्तिक दिला असेल पण त्यांच्या पक्षाचा पाठिंबा भारतीय जनता पार्टीला आहे. हा त्याच्यामुळं टायर स्टेपने वाटून विकास करा, हळदी कुंकू लावून विकास करायचा आणि 30-35 वर्ष ही बी होते आणि 20 वर्ष ही बी होते. कुणी विकास केलाय? एकमेकाच्या नावानं बॉम्बलायचं, बॅगा घ्यायचं, खायचं प्यायचं, टर्रायचं, घे टेंडर दे टेंडर आणि करी विकास म्हणायचं आणि वाजवायचं उगं. काय म्हणले ती या गोष्टीसाठी सहमत आहे. कोणत्या प्रमोद जोशी बोलले त्या गोष्टी. काय म्हणजे काय वाटतं बरं खासदार कसा असला पाहिजे काय मला सांगा, तुम्ही फक्त फोनवर बोलता का? काय विकास आहे? कोणता रस्ता आहे, कोणता काय आहे? काहीच नाही ना. मोदीनं किती योजना आणल्या तुमच्यासाठी? विश्वकर्मा आणली, झिरो बजेटमध्ये सोलार योजना आणली. कुणासाठी आणली? साध्या जनतेसाठी आणली ना. ह्यात काय? सडकांनी पळायचं फक्त काम केलं ह्यानी कोणी ओमदादानी. होय हा. कसं काय अलीकडे आपण जरा कुठल्या शेजारी आहे ओमदादाचा, हा? करुणवाडीचा आहे मी. होय हा. मग शेजारी आहे मी ओमदादाचा. हा. हा. हे म्हणतात ते बरोबर आहे. नाही साहेब, शेतकरी आहे मी, शेजारी आहे त्याचा. माझे पसोर आला नाही ती, त्याचा बाप मेल्यावर मी रानातल्या देवाचं भूमिपूजन केलं त्याच्या हातानं. तिथं पाया पडा आला नाही, ते थोरसवाला आणि ही ओमदादा आणि लय ओमदादा कवाच येत नाही निवडून. मी आज सांगतो, ह्या नरेंद्र शपथ घेऊन सांगतो, ती निवडून येत नाही. काय सांगाले अर्चनाताई पाटील. कवाच येत नाही. हा इकडे या इकडे या विकास झाला काय म्हणले? काय बरं, हळदी कुंकू लावून अहो थांबा तुम्ही थांबा हो थांबा हा हा बोला हा बोला मोदी विकास. हा ते माझ्या आजीनं त्याला बुकन वाढून आणलेलं आहे. उपाशी मरायल्यावर मला नुसतं बघत नाही. त्याला चांगलं हो म्हणून त्याच्या हातानं भूमिपूजन केलंय देवाचं. मी म्हणतो राहुल गांधी म्हणतो, कवाच येत नाही निवडून. राहुल गांधी काय त्यानं म्हणतो? किती बी लावू द्या हात कोणी ओमदादा, किती बी लावू द्या. त्याच्या दलित पक्षाने महिलेसाठी लावू द्या, 1 लाख कुणी रुपये लावू द्या. देणार. कुठून काय बी देणार? लावू द्या. कुठला बजेट त्याचं? काय म्हणते कोण म्हणते बोला माशा लाडवाडी केल्यामुळे त्यांच्या गावातली त्यांच्या विरोधात बोलत असते ती. असं असतंय, घरची लोक विरोधात असते तीच. मग काय वाटतं काय म्हणले ती मामा काय नाही, ही थोड्या हवा आहे त्या. काय होणार आहे ती कळणारच आहे तुम्हाला. होय काय सांगा आतापर्यंत जे झालं असेल. आतापर्यंत कुणी म्हणतं 35 वर्ष त्यांची सत्ता होती, 5 वर्ष 15 वर्ष त्यांची सत्ता होती. पण आता यापुढं आपल्याला जर केंद्रामध्ये, मला असं वाटतं की केंद्रामध्ये मोदीचं सरकार असल्यावर आपल्या जिल्ह्याचा जर आपण इथं खासदार दिला तर 100% इथं विकास होईल. आणि त्यामुळं अर्चनाताई एक सक्षम असे उमेदवार आपल्या ह्या जिल्ह्याला लाभलेले आहेत. कोण अर्चनाताई पाटील. बरं काय म्हणलं विलक्षण मोठा असल्यामुळं जनतेचा कौल बोलू द्या विलक्षण मोठा असल्यामुळं जनतेचा कौल आज रोजी काही सांगता येणार नाही. होय काय म्हणले मामा ओमराजे निंबाळकर. काय कारण आहे तुम्ही पहिले बी ओमराजे ते मामा काय म्हणतात गावात आहे त्यांच्या कोणत्या काहीतरी गावात झाले म्हणजे कुठं काय झालं? वाढीत शेजारी होते म्हणते त्यांचे काय तुमचं काय मत आहे त्याच्यावर काय मी त्यांना बघितलंच नाही वाडीत कधी. तुम्ही त्यांना ओळखत नाही? नाही मी ओळखत. बघा ढोकी गावात नेमकं काय खतखत आहे मी तुम्हाला दाखवतोय. काय म्हणले मामा आमच्या सभासद तुळजाभवानी दादांना भेटले. 10 वर्ष झालं शेअर्स भरलेत. आमचे काय रुपये त्याचा परत दिलेला नाही. आमचे पैसे परत द्यावे शेतकऱ्याचे शेअर भरलेले. आमचं एवढं मत आहे शेतकऱ्याचं. बघा ढोकी गावात नागरिकाचं काय मत आहे थेट मी दाखवतो तुम्हाला. इथं ढोकीचे नागरिक आहेत आणि त्या नागरिकाच्या मनात काय खतखत आहे. बोला बिंदास. ढोकीत हवा कुणाचे मामा? विजय हा महायुतीचा आहे आणि विजय हा गुलाल महायुतीचाच लागणार आहे. मी शिंदे गटाचा कार्यकर्ता आहे पण विजय गुलाल हा महायुतीचाच लागणार आहे. अर्चनाताई राणा जगदीशसिंह पाटील ही 100% विजय होणार आहेत. त्यात कोणतीही शंका नाही. पूर्ण जिल्ह्यामध्ये हवा युतीची आहे. काय मामा काय म्हणता मला तसं समजतंय या राजकारणामध्ये जी काय ज्या टायमापासून
आम्हाला डॉक्टर पाटलाशिवाय नेता जिल्ह्याला कुणी नाही. तोच माणूस खरा काय असेल ती. हे शॉपिंग सेंटर, गावातली काही कामं, मंदिराची ह्याची त्याची डॉक्टर साहेबाशिवाय कुणी केलेलं नाही. सगळं जी काय केलं ती त्यांनी केलेलं आहे आणि आम्ही त्यांच्या पाठीचे आहोत. ही 5 वर्ष खासदार, 5 वर्ष आमदार होऊन राहिले, एक काम केलेलं नाही कुठलं. काय जी काय केलं 1984ला भारतीय जनता पार्टीचे 2 खासदार होते, परंतु यावर्षी आपकी बार 400 पार आणि सबका साथ सबका विकास सबका विश्वास असे एक ह्या देशाचे कणखर पंतप्रधान त्यांचा नारा आहे. ह्या नारा घेऊन या जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील ह्या 100% विजय होणार आहेत. कारण मोदी साहेबांनी जागतिक लेवलला या भारताची मान उंचावण्याचा प्रयत्न केला आहे आणि याच्या पुढं देखील भारत देश हा महासत्ता बनविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तरी यावेळेस कसल्याही परिस्थितीत महायुतीचा उमेदवार श्रीयुत अर्चनाताई पाटील या विजयी होणार आहेत. याच्यात काळ्या दगडावरची भगवी रेग आहे. काय काय म्हणताय, या ना पुढं इकडं. भाजप सरकारच्या काळामध्ये ही सत्तेवर यायच्या अगोदर 420 रुपयाला गॅस होतं, तर ही म्हणायचे कहा गई महंगाई आसमान छूने गई म्हणायचे. 63 रुपये लिटर डिझेल होतं, 70 रुपये लिटर पेट्रोल होतं. महागाईच्या नावावर हीच आरडत होते, घसा फाटूच तर महागाई कुठं वाढली म्हणून. आणि ह्यांच्या काळामध्ये आज 110 रुपयावर पेट्रोल गेलं, 100 रुपयावर डिझेल गेलं आणि 1120 रुपयावर गॅस गेला. उगा निवडणुकीच्या पुढं आता 300 रुपयाने कमी केला. निवडणूक संपल्या लगेच वाढ होती ती. ही महागाई कुठे गेली? काय बोला, काय म्हणता. 4 गाव पाणी पुरवठ्यासाठी कैलासदादांनी 25 लाख रुपये दिले. सत्ताधाऱ्यांनी टेंडर होऊ दिलं नाही श्रेय घेण्यासाठी. आज परेशान आहे जनता पाण्यामुळं. होय, काय म्हणले ते बोला. आदरणीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब आणि ग्रामविकास मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या सहकार्यानं 16 कोटी रुपयाची तेर, ढोकी, इडशी तर डोळा ही पाणी पुरवठा योजना पूर्ण झालेली आहे आणि त्याचं श्रेय कुणीही घ्यायचा प्रयत्न करू नये. 363 कोटी नंतर देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री होते त्यावेळेस दुरुस्तीसाठी दिलेले आहेत. आणि आता देखील वीज पुरवठा मंत्री आमचे जावई असताना त्यांनी रुपया दिला नाही, परंतु या देशाचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊनी 5 VMसाठी 2.5 कोटी रुपये निधी देऊन आता MSEBमध्ये ते काम चालू आहे. बाबांनो, भारतीय जनता पार्टीने जे भरभरून इथं डुकीसाठी पैसे दिलेले आहेत तेवढे कुठल्याच पक्षानं दिलेले नाहीत. हे तुम्ही कागदोपत्री सुद्धा मी तुम्हाला पुरावा देऊ शकतो. बोलते का कोणी अजून? काय काय सांगा ना, काय वाटतं. निधी दिला भारतीय जनता पार्टीच्या काळात, 95च्या काळात दिला. अण्णा डांगे पाणी पुरवठा मंत्री होते, त्यांना 16 कोटीची योजना आणली. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांनी काम केले. अटल बिहारी वाजपेयी आडवाणी यांची भाजप म्हणजे विचाराची भाजप होती, पण आजची भाजप ही विचाराची राहिलेली नाही. नुसती फोडाफोडीची जोगाजोगीची इंग्रजापेक्षा पुढच्या कूटनीतीची झाली. ह्या कूटनीतीला विरोध म्हणून मी सुद्धा एक भाजपचा होतो, पण सत्ता आल्यावर सोडली, कारण की विचाराची भाजप राहिली नाही. कुठेतरी हे विचार संपायलेत, म्हणून मी भाजप सोडून आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये काम करत आहे. आणि हे विचार टिकले पाहिजे, लोकशाही टिकली पाहिजे, म्हणून आज आम्ही भाजपच्या विरोधात काम करून इंडिया आघाडीला सहकार्य काय म्हणते करतो. ती चर्चा काय चालू आहे नेमकी. तुम्ही उस्मानाबाद लोकसभेचं इलेक्शन चालू आहे. तुम्ही मत मागत असताना तुम्ही कुटुंबिक मतं मागू नका. तुमचं राजकीय भावकीचं भांडण आहे, ही सगळं मान्य आहे, पण तुम्ही मत मागत असताना तुम्ही शेतकऱ्यावर मत मागा. तुम्ही शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव किती दिलं ही सांगा. तुम्ही महागाई किती कमी केली ही सांगा. जर देशात तुमच्या भारतीय जनता पक्षाचं जर सरकार असेल तर फोडाफोडीचं राजकारण कशामुळे केलं आणि हे दोघाला तरी मतं का द्यायची. आणि जर दोघाला मतं द्यायची असेल, दोघांना करायचं असेल तर दोघांना एका टेजवर यावं. आमचा तेरणा कारखाना भाडेतत्वावर का गेला आणि शेतकऱ्याचा 35,000 सभासदाचा हक्क का उडाला हे अगोदर दोघांनी सांगावं. काय 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 म्हणते ते. आज बंद पडलेला कारखाना, तेरणा कारखाना महायुतीचे सहमत असलेले तानाजीराव सावंत साहेबांनी चालू केला. रोडचे एवढे मोठे कामं मोदी साहेबांनी केले, त्याच्यामुळं अर्चनाताई पाटील ही 100% निवडून येतील. त्यांना गुलाल लागणार म्हणजे लागणार. आतापर्यंत आमदार खासदारांनी कोणते कामे केले दाखवावे त्यानं.
सावंत साहेबांना बिल नाही दिलं अजून तुम्ही काय बोलायला आणि भाजप सरकारनं 15 लाख रुपये देतो म्हणले होते आणि बिल नाही दिले तर इकडे बघा काय झालं शिल्प दाखवू का इकडे बघा काय झालं बिल सुद्धा दिलं नाहीत कुणी हे सावंत साहेबांना म्हणाल्यात का चालू केलं आतापर्यंत कारखाना जो बंद पडलेला होता तो कारखाना चालू झाला. एवढे कामगार जगा लागलेले आहेत. शेतकऱ्याचं बिल आज ना उद्या मिळणार आहे. कामगार कुठले जगायले ती सांग. तेरणाचे 1038 कर्मचारी किती घेतले ती दाखवून द्या. आमचा कॅमेरा इकडे चालू आहे. तुम्ही बोलायला इकडे भांडण इकडे सगळं चालू आहे. बोलू द्या काय असं ऐका बोलत असताना इकडे बघून बोला. ठीक आहे बोला. तेरणा कारखाना चालू करायला सावंतला दिला पण सावंत साहेबांनी तेरणा कारखान्याचे कर्मचारी 1038 कर्मचारी आहेत त्यांचा PF भरला म्हणून झालेला नाही. त्यांना बाकीच्यांनी किती कामावर घेतलं हे दाखवून द्या. ही 100 जुने कर्मचारी भाडेतत्वावर घेतला ना त्यांनी चालवायला. मागे सारखा पाठीमागे कारखाना त्यांनी भाडेतत्वावर चालवायला घेतला. महाराष्ट्रामध्ये डिस्टलरी प्लॅन कुठंच नव्हता. तेरणा कारखान्याला किसनराव समुद्रेनी कारखाना उभा करीत असणारा डिस्टलरीचा प्लॅन केला. आमच्या गावातला माळावर कुसळे उभारत होते. ह्या गावात शेतकऱ्याच्या दारात लक्ष्मी उभारावे म्हणून किसनराव दाजीबा समुद्रेनी कारखाना आणला आणि ह्या दोघांनी भाडेतत्वावर कारखाना दिला. खऱ्या अर्थानं ह्यांना दोघाला मतं काय द्यायची हा जनतानं सांगावं. ह्या एक ठिकाणी या कुणी हळद कुंकूवर मतं मागू नका. कुणी टिपणी टायर दिलं म्हणून मतं मागू नका. आमचा सुशिक्त बेकार का झाला ही सांगा. आमचा मराठा समाज आत्महत्या तरुण पोरं का करायला लागले ही सांगा. जरांग्याने आंदोलन केलं त्याच्याबद्दल बोला. कुणी काळा दिवस पाडत असेल कुणी आंदोलन करणारा पाठिंबा दिला नसेल ही अगोदर बोला. तुम्ही मताच्या लालची पुटी कुणी आंदोलनाला पाठिंबा दिला नाही. कुणी मताला मला तिकीट भेटावं म्हणून काळा दिवस पाळावा. पण माझा मराठी समाज जर तरुण पोरग जर आत्महत्या करीत असेल आणि हे सरकार जर तिची चेष्टा करीत असेल 2024ला त्यांना परत करून आदळल्याशिवाय राहणार नाही. काय म्हणाले ते. आज मराठा आरक्षणाचा विषय आहे. धनगर आरक्षणाचा विषय 75 वर्षापासून पेंडिंग आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिताना सगळ्या मागासवर्गीय जातीला प्रत्येकाची काही गटवारी केली. SC ST OBC. मग आमची धनगर समाज हा ST मध्ये ही भटका आहे. गावगाव फिरणारा आहे. मेंढपाळ आहे म्हणून त्यांना ST समाजात तरतूद केली. पण त्या काळातल्या घटना बनविल्यानंतरच्या पुढच्या राजकारणी लोकांनी नुसतं रचं ढ केलं आणि ती आमची दुरुस्ती 75 वर्ष झाली ठेवली. 2014च्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणले मला धनगराचं सगळंच माहिती आहे. मी आपलं सरकार आलेल्या पहिल्या कॅबिनेटमध्ये रचं ढ करून तुम्हाला आरक्षण देतो. पण फडणवीस साहेबाला सांगायचं 10 वर्षाला तुमची सत्ता आहे पण तुम्ही अजून दुरुस्ती केली नाही. नुसत्या लोकांना चुत्या बनवून येड्यात काढून मतं घेत आहे आणि तुम्ही नुसते आश्वासनं देत आहे तर त्या कामाची अंमलबजावणी हवी. काय सांगाल. मी वंचित बहुजन आघाडीचा तालुका अध्यक्ष या नात्याने या ठिकाणी बोलत आहे. आज जिल्ह्यात हे निवडणूक जी लागलेली आहे तुमच्या वंचितच्या उमेदवाराबद्दल काय वाटतं तुम्हाला हे सांगा. निश्चितपणानं जे बाळासाहेब आंबेडकर साहेब जे उमेदवार देतील त्याच्या पाठीशी सर्व बहुजन समाज जो वंचित आहे या प्रस्थापितापासून ज्यांचं कुणाचंही भलं झालं नाही फक्त घराणेशाहीला या ठिकाणी वाढवण्याचं काम या दोन्ही उमेदवारांनी केलेलं आहे. आणि जर विकासच केला असता तर मग जिल्हा मागास का राहिला असता. कारण 35 40 वर्ष या दोघांनी सत्ता भोगलेली आहे आणि आज सत्तेत आहेत विरोधात ही तेच आहे. त्यांनी उद्या आणखी कुणाला आणखी मोदीचा पुळका येईल आणि कोण कुठं जाईल आणखी काय सांगता येत नाही. तर मोदीच्या विरोधामध्ये कणखर भूमिका मानणारे एकच आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहेत जे RSS आणि भाजपच्या विरोधात आपली कणखर भूमिका मांडतात. आणि काँग्रेस राष्ट्रवादीचं सांगायचं झालं तर बाळासाहेबांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला 2 ठिकाणी पाठिंबा दिला परंतु त्यांना देखील फक्त दलित मुस्लिम OBCची अल्पसंख्याकांची मतं पाहिजे. परंतु त्यांना बाळासाहेबांना सुद्धा उमेदवार दिल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी देखील त्यांना पाठिंबा दिलेला नाही आणि त्यांच्या विरोधात देखील उमेदवार टाकलेला आहे. त्याच्यामुळे हे सगळं नकलीपणा आहे. या देशामध्ये अराजकता आहे. कुठल्याही पद्धतीचा विकास झालेला नाही. हा फक्त कागदोपत्री आणि मोदीच्या जी मीडिया आहे त्या मीडियाच्या माध्यमातून हा विकास आहे. प्रत्यक्षात ग्राउंडवर लेवलवर कुठलाही विकास झालेला नाही. लोक विकासापासून वंचित आहेत. बेरोजगार आहेत. लोकांना हाताला काम नाही. फक्त धार्मिक मुद्दे भडकवून लोकांचं मन विचलित करून मीडियाच्या हाताशी धरून या ठिकाणचा हा गवगवा आहे. मोदी निश्चितपणाने त्यांच्याकडं 200 जागासुद्धा येऊ शकत नाहीत परंतु मीडियाला हाताशी धरून 400 पारचा जे नारा देत आहेत ते डिझेल पेट्रोल 400 पार होईल आम्ही जर आलो सत्तेवर अशा पद्धतीचा हा नारा आहे. विकासाचा नारा नाही. काय म्हणता मामा काय सांगाल बरं. वंचित बहुजन आघाडी. काय कारण आहे. कारण म्हणजे बाळासाहेब आंबेडकर चांगले नेते आहेत. उमेदवार चांगले टाकले त्यांनी शिकलेले. गरीब आमदार खासदार होतो का घराण्याच्या एकावर चालू
हा ह्याच्यातला कुणी एखादा गरीब द्यावा आणि त्याचा प्रचार ह्या लोकांनी करावा. हा इथं नाहीत का बाकीचे उभारणारे? काय म्हणतात? काय सांगाल? आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार यांनी या जिल्ह्यामध्ये सारखंच वादावादीचे उमेदवार असतात. त्याच्यामुळं आमच्या नेते अजितदादा पवार यांनी एक सक्षम असा उमेदवार ज्याच्यावर काही ठपका नाही काय नाही, एक विकास रत्न, एक रणरागिणी माननीय अर्चनाताई पवार यांना उमेदवारी दिली आणि जी घड्याळ चिन्ह त्यांचं आहे अर्चना पाटील. तर त्या अर्चनाताई पाटील यांच्या ती उमेदवारी दिल्याबद्दल मी आणि अजितदादाचे खरंच मनापासून कौतुक करतो. आता आमच्या भावांची बोलती सत्य आहे. इथं काही महिला पण आलेल्या आहेत, बघूया नेमकं काय म्हणतात काय नाही. थेट आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. इथं काही महिला पण सहभागी आहेत. काय ताई काय सांगाल? इथं आता अर्चनाताई पाटील पण उभारलेत, ओमदादा पण उभारलेत. नेमकं बोला बिंदास ढोकी गावामध्ये कोणाची हवा आहे? नाव काय तुमचं? माझं नाव मोनाली अंकुश जाधव. अर्थात ताईंचीच हवा आहे ढोकीमध्ये. कोणाची? अर्चनाताई पाटील. बरं काय वाटतं बरं त्यांच्यावर, कसं काय म्हणतात? मागील इतिहास पाहिला तर ज्या पद्धतीने ताईंनी महिलांमध्ये त्यांची जागा, त्यांचं स्थान निर्माण केलेलं आहे, त्या दृष्टिकोनातून वाटतं की ताईच. होय, कोणाची हवा आहे इथं गावात? अर्चनाताईंचीच हवा आहे गावात. आणि अर्चनाताईंनी एवढे महिलांसाठी काम केले, तर महिला सक्षमीकरण केले, महिलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम पण राबवले आहेत, जसं की मंगळागौर, होम मिनिस्टरसारखे, परत हिरकणी महोत्सव, जेणेकरून महिला ज्या उद्योग करतात त्याला कुठंतरी म्हणजे त्यांचं त्या व्यवसायाचं कुठंतरी चीज व्हावं, त्यांचं मार्केटिंग व्हावं, ह्याच्यासाठी त्यांनी वेगवेगळे कार्यक्रम पण राबवले आहेत. आणि अर्चनाताईचा एकच स्वभाव म्हणजे असा आहे की प्रत्येकाला मान सन्मान देतात आणि प्रत्येक महिलांचा विचार करतात, प्रत्येक महिलांची अडचणी त्या भागून घेतात. आणि एक महत्त्वाचं म्हणजे जो काय आपण स्वतःसाठी तर प्रत्येकजण जगतो, पण दुसऱ्यासाठी जे काही जगते तो आनंद अर्चनाताईंच्या चेहऱ्यावर नेहमी असतो. म्हणून ताईच निवडून यावं असं मला वाटतं. होय, काय म्हणतात तुम्ही? तिघी सोबतच आलात काय? काय सांगितले नाही तुम्हाला दोघींनी? काय ह्यांचं मत आहे तेच माझं पण मत आहे. ताई महिला सक्षमीकरणासाठी कार्य करतात. बचत गटातर्फे ही असं मदत करून उद्योगधंद्यासाठी कर्ज हे देतात. बायकांसाठी तर त्यांनीच योग्य आहेत, म्हणून आम्ही त्यांना 100% तुम्ही पण आला यांच्यासोबत? होय, काय नाव आहे तुमचं? चित्रा गुरुबा कसबे. ते आता लोकसभेची निवडणूक लागलेली खासदारकीची, अर्चनाताई पण उभारल्यात, ओमदादा पण उभारलेले आहेत. मग इथं कोणाची हवा आहे डोकीत, काय होईल? होईल की अर्चनाताईचीच. अर्चनाताईचीच. काय बरं, ओळखीता का तुम्ही? हो, आमचं काय माझा लेख आहे की. मग होय, काय म्हणतात ती महिला? अर्चनाताईच. काय कारण आहे बरं? ताईचं विकासावर जोर आहे आणि महिलांचं सक्षमीकरणात अधिक भर आहे. महिलांच्या आजपर्यंत लोकसभेला विमल मंडळाच्या नंतर अर्चनाताईच्या एकमेव उमेदवार महिला भेटले आहेत आणि विजय त्यांचा 100% होणार आहे. होय बाबा, तुम्ही ओळखता का अर्चनाताईला, ओमदादाला? हो ओळखतो ना. मग ती येतात ना निवडून, तीच येतात. कोण? अर्चनाताई. कसं काय? अहो त्यांनी कामं केले, त्यांची घराणीशाही नष्ट करायची, मग त्यांना त्यांनी बाकीचे लहान उद्योग ती चालू करते. शेतकऱ्याकरता झटलेले आहेत दादा, राणादादा. त्यांनी 2 वेळा विमा भांडून आणला, म्हणून ते सध्या योग्य आहेत अर्चनाताईंचीच. बघा या गावात, ढोकी गावात नेमका हवा कोणाची आहे थेट बघूया आपण. उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि ढोकी गावात कोणाची हवा आहे बोला बिंदास कार्यक्रमामध्ये हा सुरुवातीला कार्यक्रम करतोय मी आज. तुम्ही जिल्ह्यातल्या बातम्या पाहिजे असतील तर आता सबस्क्राईब करा, कारण पलीकडे ऊन होतं म्हणून आता काही मंडळीकडे बोलवले मी. आणि नेमकं आता काय या ढोकीत चाललंय नेमकं आता थेट बघूया आपण. आता परत काही मंडळी आपल्याला इथं आलेले आहेत, थेट प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत. क्या नाम क्या है आपका? मेरा नाम इनायत काजी है. अच्छा, ढोकी रहने वाला ढोकी का हूँ. अच्छा, मराठी बातत आहे. आता का तिकडं ओमराज लोकसभेची निवडणूक लागली उस्मानाबादची आपल्या, आणि अर्चनाताई पण उभारलेत, ओमराजे पण उभारलेत. बोला की. बोला बिंदास, काय वाटतं बरं? काय वाटतं? अर्चनाताई पाटील 101% निवडून येते. कसं काय? कसं काय? मग त्यांनी योजना केलेल्या डोकीला, विकास केलेला डोके गावाचा समजा झालेला आहे. आज माझ्यासारखा माणूस, मी शिवसेनेचा कार्यकर्ता होतो, माझ्यासारखा गरीब माणूस, माझे ते वॉल खराब झालते, मी त्या ओमराजाला 100 फोन लावले, एक बी फोन उचलला नाही. शेवटी राणादादाला फोन लावला, राणादाच्या दवाखान्यात जाऊन माझं 2 वॉल नीट झालेले आहेत. आणि मी आज जी आहे ती दादाच्या कृपे, राणादाच्या कृपेमुळे इथं उभारलेला हां. आणि दादाला नाही तर कुणाला करायचं? ही खासदारची 5 वर्ष निवडून दिलेला होता आम्ही. हां, हे ना 5 वर्षात काय केलं आहे? हां,
मी त्याचा कार्यकर्ता माझाच फोन तिने उचलत नाही. जेव्हा मी दादाला ही गोष्ट सांगितली, दादा माझा असंच आहे, आणि ती आमच्या नाशरबाई टेलर इथले त्यांनी म्हणले दादाचा दवाखाना आहे आपला, दादाच्या दवाखान्यात जा. जेव्हा मी दादाला फोन केला, दादाने मला तिथं ॲडमिट केलं. आणि राणा दादाने हा अजून काय विकास पाहिजे असा ह्यांचा एक तरी एक 5 वर्षाचा विकास दाखवा डुकीत का झालेला आहे. 5 वर्ष तोंड दाखवले नाहीत आणि आता म्हणतात का आम्हाला मतदान करा. कशामुळे ह्यांना मतदान करायचं? काय केलं काय गोरगरिबासाठी? अहो दादाने एकच योजना लई झाली. दादा कोणते? राणा दादा. राणा दादाने एक दादाच आहेत सगळे, दादाच आहेत. राणा दादा म्हणतो मी. राणा दादानं एकच विकास केला, ती गोरगरीब उस्मानाबाद जिल्ह्याचा माणूस, त्याच्याकडे 1 रुपया नसताना ती दवाखान्यात जाऊन नीट होऊन येतो. ह्याच्यासारखा अजून दादाने काय करावं पुण्याचं काम सांगा तुम्ही अजून. आणि हे आम्हाला मतं मागतात आणि विकास केला. काय विकास केला याने? 5 वर्ष तोंड दाखवलं नाही. आणि काय लोक म्हणतात की हळदी कुकूला येतात. अहो हळदी कुकू लावायला तरी येत आहो मी, तुम्ही तोंड सुद्धा दाखवा येत ना. आणि आता मतं मागा येत आम्हाला मत द्या म्हणून. कशाच्या विकासावर मतं द्यायची तुम्हाला? हा ही बघा माझाही फाडलेलं. आज मी जिवंत आहे ती राणा दादाचे कर्कमुळे आहे. हे काही आज मी जी उभारलोय, जी बोलतोय, फक्त राणा दादामुळे बोलतोय. हा आणि हे म्हणते हळदी कुकर मतं मागतो. अहो हळदी कुकर तर लावायला तरी येत आहो तुम्ही. तुम्ही काय केलंय? कुठं जागा दिली, कुठं टांबी दिली, कुठं पानं दिलं? बरं ही खासदारालाच फोन लावतो टांबी पाण्यासाठी. काय अडत काढायला काय अडत काढायचं धंदा आई? हा विकासाचं बोला ना तुम्ही. अहो खासदारला कोणी टांबी पाणी मागल का? हा येड दवा मारून मी मागणार नाही ना. ती बाहेर गावचा आला 12 टायरी गाडी घेऊन, हा त्याच्याकडे दादाचा फोन का? ती बाहेर गावचा माणूस आणि ह्याला फोन करून टांबीत पाणी मागतो. ही विकास खासदाराचा असतो का? अहो विकासाचं बोला ना तुम्ही. गावच्या पाणी कोणी आणलंय? ही जी ह्या आपल्या धाराशिव जिल्ह्याला राणा दादाशिवाय सतनागत राणा दादाच विकास करू शकतो. आणि अर्चनाताई पाटील यांना गुलाल 100% लागणार आहे. सगळे धाराशिव जिल्ह्यातील सगळे मोठे नेत्याचा आशीर्वाद त्यांना आहे. बोलायचं म्हणले यापुढे काय म्हणते? त्यांना गुलाल 100% लागतंय. अर्चनाताई काय मुद्दा? पाटील ही विजय नक्की होणार आहेत. काय मुद्दा काय तुमचा? थांबा. ओमराजेजी म्हणतात का प्रत्येक सभेमध्ये की बाबा मी फोन उचलला, मी कार्यकर्त्यासाठी एवढं झटलो, पण आमच्या डोके गावातला बालू परदेश म्हणून ही कार्यकर्ता ओमराजेचाच आहे. कट्टर कार्यकर्ता ओमराजेचा आहे. ती कट्टर कार्यकर्ता आज नेरूळच्या हॉस्पिटलमध्ये राणादादा त्याला उपचार देतात. नेरूळच्या हॉस्पिटलमध्ये केलेला नाही दादानं. कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या पार्टी आहे, ही स्वतः बघितलेलं नाही दादानं. उस्मानाबाद जिल्ह्याचा रहिवासी म्हणला की दादा 100% इलाज झाला म्हणजे त्या दवाखान्यात. आज पक्षपात करतात. राणा दादाच्या कारखान्यामध्ये आज शिवसेनेचा कार्यकर्ता तिथं कसा आहे ओमराजेचा कार्यकर्ता, ही बी ओमराजाला विचारावं लागेल ना लोकांनी, जनतेनं. आज त्यांनी पक्षपात केला का राणा दादानी? शिवसेनेचा माणूस आहे म्हणले का ते? तो ओमराजेचा कार्यकर्ता आहे म्हणले का? ताबडतोब त्याला नेरूळच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि त्याच्या दोन्ही लिव्हरवर सुद्धा आली. आज काल त्याला फोन करून आम्ही विचारलं तर त्याची तब्येत आज व्यवस्थित आहे. नाही या बाबतीत राणादादांनी चांगले कामं केली आहेत. कारण की जे बी कोणी आजारी असेल, पेशंट असेल, त्यांना दवाखान्यात नेणं, तिथवर न्यायची आणायची सोय, तिथं जेवायची, डब्याची, रूमची सगळ्या सोयी चांगल्या केल्या. त्यांच्या त्या कामाबद्दल आमची काही नाराजगी नाही. पण जी भाजप सरकारने जी काही बेकारी वागलेली ह्या 10 वर्षामध्ये, सगळी तरुण सुशिक्षित बेकार वाढलेत. आज पोराची लग्न होईना गेलेत. मुंबई पुण्याला जी काही रोजीरोजगारासाठी लोक जात होते, त्याच पुणे मुंबईच्या कंपन्या सगळ्या गुजरातला हलविल्यात. त्याच्यामुळे पुणे मुंबई सिटीसुद्धा ओस पडल्यात, तिथंसुद्धा काम मिळायला गेलं. त्याच्यामुळं आज योग्य बेकारी अवस्था वाईट झाली की देशामध्ये जी एक बिहार जिल्हा आपल्याकडे माग असलेला होता, बिहार राज्य, तशी अवस्था आज महाराष्ट्राची झाली. अख्ख्या देशामध्ये महाराष्ट्र 1 नंबरचा होता. मुंबई देशाची आर्थिक राजधानी होती, परंतु आज मुंबई भकास झाली, महाराष्ट्र भकास झाला. कारण की सगळे उद्योगधंदे महाराष्ट्रातले नेले. पहले से चुनाव विकास करे वाला है. अभी क्या है, वाटोड़ में दीवा लगे वाला ओमराजे है. वाटोड़ में दीवा लगे वाला ओमराजे है. वाटोड़ जब छुटी गद्दारी, ये वो अपना पहले राष्ट्रवादी कांग्रेस युति रहने से सब जो गद्दारी करके अपना इन्हें लगे वाला है. वाटोड़ में दिवा. आज आमच्या डोकी गावामध्ये खासदार निधी 1 रुपया सुद्धा आलेला नाही. तेवढं विचारा ओमदादाला की खासदार निधी डोकीत 1 रुपया तर दिला का म्हणून. बघा डोकी गावातले काय नागरिक आहेत, काय नागरिकाच्या समस्या आहेत. बोला बिंदास. नागरिकाच्या मनातलं काय बघूया. काय म्हणता? महाविकास आघाडीची हवा आहे. कॅमेरा इकडे चालू आहे आमचा. डोकीत एकच हवा आहे, महाविकास आघाडीची हवा आहे. हा इथं ओमराजे आता महिला आल्या होत्या, महिलांनी तर सांगितलं की ओमराजे कमीत कमी 1000 मतानं निवडून येईन इथं. आज लिहून घ्या माझ्यापाशी लीडवर 1000 मताची लीड राहील ओमराजाला.
ओम दादा 1 लाखाच्या मताने निवडून ये. होय काय म्हणते ते पोरं? नाही नाही ते काय त्यांच्या मनाला काय जी मतदार ठरणार आणि 7 तारखेला ते काही म्हणते विकासाला मतदान होणार आहे, विकासावर मतदान होणार आहे. निकाल लागन ऐकून घ्या, ज्या वेळेस मतदान होईल निकाल लागन त्यावेळेस सगळे निकालणार आहे. हो निकाल लागणार. अर्चनाताई 100% विजय होणार. 2.5 लाखाच्या फरकाने अर्चनाताई येणार निवडून. जन कारखाना भंगार केला, भंगार करून ते आज भाडे तत्वावर चालू द्यायला लावला. आणि असं कसं 1,000 त्याला लीड भेटल आणि असं कसं 1 लाखानं कसं येईल 1 लाखानं? तेरणा कारखाना दोघांनी भंगार केलेला आहे. ह्या दोघांच्या हवे देवेमुळे कारखान्याचा काटा काढलाय. तेरणा कारखाना बंद कोणी पाडला सांगा. आणि ज्यानं बंद पाडला तीच आज उमेदवार आपला. त्याला 100% जनता पाडणार आहे ढोकी परिसरामध्ये. बँक राणादाच्या ताब्यात होती. तुम्हाला सांगतो बँकेच्या ताब्यात कारखाना घेतला. व्यवसाय कोणी नेमलाय? बोला काय म्हणते ती गोंधळ काय चालू आहे? मला एवढंच म्हणायचं. आता लोकसभेच्या ज्यावेळेस निवडणूक लढताव काय आता थोडं माझं बी थोडं ऐकून घ्या. लोकशाही पद्धतीनं ज्यावेळेस तुम्ही प्रश्न विचारता त्यावेळेस आम्ही लोकशाही पद्धतीनंच प्रश्न मांडले पाहिजे तुमच्याबरोबर. आज सांगायचं गेलं तर ओमराजेंनी 12 वर्ष झालं कारखाना बंद पाडला होता. कसा तरी ती संघर्ष लोकांनी तेरणा बचाव संघर्ष समितीनं आमच्या गावानं परिसरानं ती उठाव करून ती कारखाना चालू झाला. ती भाडेतत्वावर सावंत साहेबांनी घेतला. त्यांनी ती चालू केला. ही आपल्यासाठी समजत मोठी गोष्ट आहे. आणि 12 वर्ष ज्या माणसाने कारखाना बंद पाडला त्या माणसाला जर लोक निवडून देत असतील किंवा त्याला जर उमेदवार मानित असतील तर मला वाटतंय ही ह्याच्यापेक्षा शोकांतिका दुसरी काहीच नाही. आज आमच्या ढोकी गावामध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य सुशिक्षित बेरोजगाराला तानाजीराव सावंत साहेबांनी आज माझ्या 15 किलोमीटर परिसरामध्ये रोजगार उपलब्ध करून दिला. हीच माझ्यासाठी सर्वात मोठा विजय आहे. 100% अर्चना पाटील त्या ठिकाणी निवडून येतील. आता मला पूर्ण विश्वास आहे. 1,500 कर्मचाऱ्यांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. आणि 1,500 कर्मचाऱ्याच्या चुली बंद करणारा ओमराजे निंबाळकर 12 वर्ष कुठं होता हे सुद्धा तुम्ही मीडियाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला त्या ठिकाणी दाखविणं महत्वाचं आहे. बोला ह्यांच्या प्रश्नाचं उत्तर द्या. कोण देते? त्यांनी कारखाना चालू केला पण कारखान्यामध्ये कर्मचारी कुठले घेतले? सगळे बाहेरचे गेटकेन आणले. लोकलचे संपूर्ण स्थानिक कर्मचारी घेतलेले आहेत. संपूर्ण स्थानिक कर्मचारी अगदी 15 किलोमीटर परिसरातल्या कर्मचाऱ्यांना अजिबात आज कारखान्यात जाऊन बघितलं तर 50% बिहारी बिहारी अजिबात नाही. बिहारी नाही. बिहारी फक्त गुत्तेदाराची माणसं आहेत. सगळे स्थानिकचे कर्मचारी आहेत. आज रोजगार मिळाला कर्मचारी कर्मचारी आहेत. सगळे भागातले कर्मचारी आहेत. माझे वडील स्वतः रिटायरमेंट आहे. त्या कारखान्याचे 500 कर्मचारी आहेत. तुम्हाला सांगतो एकाला 1 रुपया मिळाला नाही. माझे वडिलाला इकडे बघा हो ह्यांच्याकडे जरा ह्यांना ट्रेनिंग दे थोडी. कर्मचाऱ्याला अजूनही ग्रॅच्युटी मिळालेली नाही, त्यांचा पगार मिळालेला नाही. काय सावंत साहेबांना जरी कारखाना चालू करायला घेतला असेल, जर तेरणेचे पहिले परमनंट कर्मचारी असतील त्यांना 12 आणि 13 हजारावर घेतलेला आहे. 9,000 बिहारी आहेत तिथं जास्त पगारीवर. 500 कामगारांचे पैसे मिळाले 1 रुपया सुद्धा कारखान्याचा. साहेब आज ती लोकांना उठाई ना. आम्ही बी कर्मचाऱ्याची मुलं. मी बी कर्मचाऱ्याचा मुलगा आहे. मी पण 2007ला तेरणामध्ये नोकरी केलेला माणूस आहे. संचालकाचा मुलगा आहे मी. काय म्हणता बरं यांचा गोंधळ बरोबर आहे का? इकडे इकडे या. यांचं म्हणणं बरोबर आहे. ओमराजे गेली 20 वर्ष झालं ओमराजे राजकारण करतात. 20 वर्षामध्ये ओमराजेच्या जीवनातला एकच पॉईंट निगेटिव्ह आहे, तो म्हणजे कारखाना बंद पडणं. पण मला एक सांगायचं आहे की ज्या वेळेस ओमराजेने कारखाना बंद पडला त्यांच्याकडून, त्याच्यानंतर ओमराजेने कुठेही कारखान्याचा विषय काढला नाही. पण 2014 साली आमदारकीला राणा पाटील कारखान्याच्या गेटवर आले आणि सगळ्यांना त्यांनी आश्वासित केलं की मी 2014 साली मला निवडून द्या, मी कारखाना चालू करतो. मग त्या राणादादांनी तेरणा कारखाना का चालू केला नाही या प्रश्नाचं एक उत्तर द्या. आणि दुसरी गोष्ट, त्यानंतर त्यांनी ओमराजेनं तर कारखान्याचा विषय सोडून दिला. पण ओमराजेनं कुठंही कुणाच्याही सभासदाचे पैसे तुळजाई माध्यमातून असतील, तुळजाईच्या माध्यमातून असतील, सिद्धिविनायकच्या माध्यमातून असतील, असे लोकांचे पैसे हाणलेले नाहीत. आमदार आहे आत्ताचे एक इथं माणूस तुम्हाला बोलून गेला, त्यांच्या आज पण सभासदाचे पैसे ते पण पैसे द्यावे. त्या गोरगरिबाचे व्याजाचे पैसे, त्यांचं व्याज किती झालं असेल, त्यांचं नुकसान किती झालं असेल, ह्या पण गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. 30,000 सभासद आहेत. 36,000 सभासद आहेत टोटल मिळून 36,000. त्या 36,000 सभासदाचं ओमराजेनं जी नुकसान केलं आहे, जी त्यांच्या चुलीत पाणी ओतायचं काम केलं आहे ओमराजेनं,
त्या ओमराजाला ही उमेदवारी मानावी का? राणा पाटील पण कारणीभूत आहे. राणा पाटलानं एक दाखव की एक असं नुकसान केलं राणा पाटलानं तेरणेचं. ज्या वेळेस आता थांबा इथं सांगण्यात आलं. अहो एक मिनिट ऐका. ज्या वेळेस लोक इथं म्हणली की बाबा कारखाना उभा केला ह्यांनी पाळलं किंवा हे ओमराजाला आणलं. तुम्ही थोडं शांत बसा, हे झाल्यानंतर बोलू. जी लोक म्हणली तेरणा कारखाना राणा पाटलानं तेरणा कारखान्याचं काय नुकसान केलं. ज्या वेळेस नाडे समुद्राच्या काळामध्ये तेरणा कारखाना चालू होता त्याच पद्धतीनं डॉक्टर साहेबांकडे कारखाना आला. त्यावेळेस 35-40 वर्ष तीच कारखाना अशा चांगल्या पद्धतीनं त्यांनी सांभाळला. त्यांनी बंद पाडला होता का? बंद पाडला कुणी? ओमराजेने पाडला बंद. त्यावेळेस पण कारखान्यावर खर्चच होता ना. आकडेवारी काढून बघा. 1200 टीसीडीचा कारखाना 5,000 10,000 पण निघाला रामदादाने. आणि त्यावेळेस कारखान्याचा कारभार कोण बघत होता? चालू खासदाराचा बाप बघत होता. आणि यांनी जे म्हणलं का की राणादादाने शेअरचे पैसे गोळा केले जेवढे. क्या बोले चाचा क्या बोल रहे आप? एक वागिन शक्कर चोरी गई करके बोले, ओटे में कहाँ गई शक्कर? ओटे में कर्मचारी का कहाँ थे? कब का विषय है ये शक्कर का वागिन चोरी गई करके बोले. ये ओम राजे के इसमें तो तुम्हारे को बोलता हूँ शक्कर कारखाना पूरा शक्कर वागिन चोरी गई. कहाँ गई? कब का विषय है? ये हमारे डॉक्टर साहब भी थे, उन्होंने छुट्टी भी थे. ओटे में की बात है. ओटे में कारखाना जब अच्छा था. अभी क्या होगा हमारे अभी चुनाव शुरू है. ओम राजे भी रुके हैं और अर्चना पाटिल भी रुके हैं. अपने को मैं इतना विषय इधर का मालूम नहीं अपने को. मुझे मालूम होता है कि जो पहले राजकारण है उन्हें चलाने उन्हें अच्छा चलना सबको एक समझ के चलना. विकास ठीक आहे, पण आपण शिवाजी महाराजांना मानतो, बाबासाहेबांना मानतो, अण्णाभाऊ साठेंना मानतो, बसवेश्वर महाराजांना मानतो. यांचे वंशज कुठं आहेत? आज ज्यांनी आपला महाराष्ट्र घडविला आज त्यांच्या वंशजांना आज डावललं जाते. का पंतप्रधान मुख्यमंत्रीपदी 3 आहेत? त्यांचा विचार एक वेळेस येऊ द्या ना महाराष्ट्रात. का मुस्लिम समाजाचा आज एक बी उमेदवार उभा केलेला नाही कुठंच? का मुस्लिमांचं मतदान चालतं पण मुस्लिम समाज चालत नाही का? त्याच्यानंतर तुम्ही ज्या प्रकारे आज समजा गोरगरिबांचे प्रश्न आहेत. म्हातारा माणूस 1,000 पगार आणायला 10 चक्र आणतो. 1,000 पगारीतलं 500 रुपये त्याच्या गोळ्या औषधाला जातात. ज्याला शेतकऱ्यांना तुम्ही 2-2 हजार देतात, स्वागत आहे त्या गोष्टीचं. परंतु मोलमजुरी करणाऱ्याला काय द्यायला लागलात तुम्ही? सगळ्यांना शेती नाही, आम्हाला शेती नाही, आम्ही काय करायचं? का आम्ही फक्त शेताच घेऊन बसायचं का? मग तुम्ही विकासाचा काय करणार आहात? ज्या प्रकारे सर्व समाजांना सोबत घेऊन चाललेले आहेत, वंचित बहुजन आघाडीसारखा पर्याय महाराष्ट्रात कुठेही भेटणार नाही. ही मी आजही ठामपणे सांगतो. प्रत्येक का जरांगे पाटलाची माती केली? का मराठा समाजाला आरक्षण देऊ शकलं नव्हतं? मग इलेक्शन यूजपर्यंत तुम्ही सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण आम्ही 100% देणार. का माझ्या मराठा समाजाची माती केली आज? का आज पूर्ण धनगर समाज 10 वेळेस मुंबईवरती गेला? का धनगर समाजाला तुम्ही आरक्षण दिलेलं नाही? मग ही मुद्दा फक्त एकच आहे की आपण काय करतो की आपल्या वंशजांचं जे वंशज आहेत त्यांना एक वेळेस येऊ द्या ना सत्तेवरती. बघा ते बी परत स्वराज्य निर्माण करतील. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज येऊ द्या, बाबासाहेबांचे वंशज येऊ द्या. आज बाबासाहेबांच्या वंशजासाठी आम्ही झटायलेलो आहोत. त्यांना एक वेळेस पंतप्रधानपदी बसवायचं. तसं शिवाजी महाराजांच्या वंशजांना एक वेळेस आपल्याला इथं मुख्यमंत्री पंतप्रधानाच्या पदावरती बसवायचं. ही ठाम घ्या ना. एक वेळेस त्यांचाही विचार पहा. आश्वासनं भरपूर भेटतील पण आपण आपल्या विचाराची लढाई लढा. विकास फक्त विकास नावाला आहे, विकास भरपूर आहेत पण विकासाचा मुद्दा रस्ते आहेत, पाणी आहे. आज एवढा उन्हाळा पडला, दुष्काळ पडला पाण्यासाठी. आज बी भटकायची वेळ आहे. आज बी डोक्यावर कळशी, खांद्यावर घागर, कमरावर घागर घेऊन महिला भटकत आहेत. तुम्ही फिरा ना. आता तुम्ही जसं फिरत आहात, तुम्ही काय ठिकाणी अशा ठिकाणी जावा ठिकाणी विहिरीतून महिला पाणी भरत आहेत. माझी ही वेळ भारत देश असा झालेला आहे की प्रगतशील झालेला आहे. तुम्ही वरून कॅमेरे लावून तुम्ही सर्व काही बघू शकता. मग तुम्हाला गोरगरिबांची का कष्ट पाहत नाहीत? का वयस्कर माणूस, म्हातारा माणूस काठी तिकीट जातो आणि म्हणतो साहेब मला मेडिकलवाला त्यांना ओळखायला तुमच्या 500च्या गोळ्या झाल्या तर 400 द्या. मेडिकलवाला गरीबांना ओळखायला लागला. मग तुम्ही डिपेंड राहते ती सगळी मतदानावर डिपेंड राहते ती. मतदान ह्याला करायचं, मतदान त्याला करायचं. असं एक तर नेता आहे का की त्यानं म्हणलं की 500 रुपये हजेरी देऊ, 1000 रुपये हजेरी देऊ, गोरगरीबाला महिलावाला हजेरी देऊ. काय वाटतंय? नाही ना हजेरी पाहिजे ना. 500 1000 हजेरी करा ना. सरकार एवढं म्हणते ना एवढं आपल्या शेजारी लातूर जिल्हा आहे. लातूरला ट्रेननं पाणी आलंय पण उस्मानाबादमध्ये फक्त डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांमुळे पाटबंधारे झाले त्यामुळे पाण्याची साठवणूक क्षमता जास्त झाली. एवढ्या मोठ्या साखर कारखाने आपल्या जिल्ह्यामध्ये उभा राहिले फक्त डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांमुळे. उजनीचं पाणी आणलं डॉक्टर साहेबांनाच आणलं.
उस्मानाबादकरांसाठी. त्यामुळे उस्मानाचा विकास फक्त डॉक्टर पद्मसिंह पाटील फॅमिली राणादादा अर्चना हेच करू शकतो म्हणून महायुतीचा उमेदवार 100% विजय होणार काम आहे जोरावर. बघा ढोकी गावात उस्मानाबाद लोकसभेच्या अनुषंगाने मी आता ढोकी गावात नेमकं काय चाललंय बोला बिंदास. ढोकी गावात हवा कोणाची हा कार्यक्रम आजपासून सुरू केला आहे मी. आता हा पहिला भाग आहे. मी दररोज आता वेगवेगळे भाग दाखवणार आहे. पूर्ण जिल्ह्यामध्ये जाणार आहे. उस्मानाबाद लोकसभेची जी निवडणूक आहे या निवडणुकीच्या अनुषंगाने मी दररोज वेगळ्या गावात जाऊन वेगळे विषय दाखवणार आहे. फक्त आपण टुडे समाचार न्यूजवर पाहू शकता. आमचं उस्मानाबाद जिल्ह्यातलं एकमेव असं चॅनल आहे. सर्वात जास्त व्ह्यूअर्स आमच्या चॅनलचे आहेत आणि सर्वात जास्त सबस्क्रायबरसुद्धा आमच्या चॅनलचे आहेत. तुम्हाला छोटी बातमी किंवा मोठी बातमी विषय कोणताही असो फक्त टुडे समाचारवर बघायला मिळेल. कॅमेरामॅन खंडू होबळेसोबत मी हुकमत मुलानी, ढोकी, उस्मानाबाद, धाराशिव.